भरतीची वाट बघताय का? एक पाऊल पुढे जा. तुमची जर 10वी झाली असेल किंवा 12वी झाली असेल आणि पुढे काय करावं हे कळत नसेल आणि तुम्हाला जर फायर ब्रिगेडमध्ये भरती व्हायचं असेल तर त्यासाठी तुम्ही फायर ब्रिगेडचा कोर्स करू शकता. म्हणजे फायर ब्रिगेडमध्ये थेट तुम्हाला फायरमन बनण्याची चांगली संधी मिळणार आहे. या कोर्समधून तुम्हाला ज्ञान आणि आत्मविश्वास, सरकारी नोकरीची शिस्तबद्ध पद्धतीने तयारी होणार आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी अरुण माळी आणि आज आपण बोलणार आहोत फायर ब्रिगेड कोर्सबद्दल. म्हणजे हा कोर्स कुठे होतो, फी किती लागते, पात्रता काय लागते आणि सर्वात महत्त्वाचं, हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला नोकरी मिळू शकते का, या विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत. आता हा कोर्स केल्यामुळे तुम्हाला कोणकोणते ज्ञान मिळू शकते. हा कोर्स म्हणजे फायर फायटिंग, रेस्क्यू ऑपरेशन, फर्स्ट एड आणि इमर्जन्सी रिस्पॉन्स शिकवणारा प्रॅक्टिकल प्लस थिअरी कोर्स असतो. अग्निशमन खात्यात काम करण्यापूर्वी याची पूर्ण तयारी केली जाते. आता हा कोर्स कुठे कुठे घेतला जातो, म्हणजे जर तुम्हाला जर गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूटमध्ये हा कोर्स करायचा असेल तर तो कुठे करायचा, चला तर जाणून घेऊया. त्यापूर्वी मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा, म्हणजे असेच व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. चला तर सुरू करूया. तर हा कोर्स तुम्ही महाराष्ट्र फायर सर्व्हिस अकॅडमी मुंबई, जी की कलिना येथे स्थित आहे, येथे तुम्ही करू शकता. किंवा नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज नागपूर येथे सुद्धा तुम्हाला हा कोर्स करता येईल. आता ह्या कोर्सेससाठी काय काय आवश्यकता आहे ते आता थोडक्यात जाणून घेऊया. जर तुम्हाला अग्निशामक पदाचा कोर्स करायचा आहे त्यासाठी तुमचे वय 18 ते 23 वर्ष असणे गरजेचे आहे. तुम्ही जर आरक्षण गटात मोडत असाल तर तुम्हाला नियमाप्रमाणे यामध्ये सवलत मिळणार आहे. आता पुढचा विषय शैक्षणिक पात्रता. मान्यताप्राप्त संस्थेतून मराठी विषयासह पहिल्या प्रयत्नात किमान SSC उत्तीर्ण 50% खुल्या प्रवर्गासाठी व 45% अनुसूचित जाती जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग व इतर मागास प्रवर्ग EWS उमेदवाराकरिता. आता शारीरिक पात्रतेबद्दल जाणून घेऊया. यासाठी तुमची उंची 165 सेंटीमीटर असायला पाहिजे आणि वजन 50 किलो आणि छाती 81 सेंटीमीटर सर्वसाधारण आणि 86 सेंटीमीटर फुगवून भरायला पाहिजे. किमान 5 सेंटीमीटर छाती फुगवणे आवश्यक आहे. तर मित्रांनो, आता जाणून घेऊया सब ऑफिसर कोर्स संदर्भात. तर मित्रांनो, यासाठी तुमचे वय 18 ते 25 वर्ष असणं गरजेचे आहे. तसेच मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण 50% खुल्या प्रवर्गासाठी व 45% अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, इतर मागास प्रवर्ग व EWS प्रवर्गातील उमेदवाराकरिता. तर मित्रांनो, यासाठी तुम्हाला शारीरिक पात्रता उंची आहे 165 सेंटीमीटर, वजन 50 किलो, छाती 81 सेंटीमीटर सर्वसाधारण आणि 86 सेंटीमीटर फुगवून, किमान 5 सेंटीमीटर छाती फुगवणे आवश्यक आहे. आता ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 15 ऑगस्ट 2025. आता अर्ज भरण्यासाठी लिंक तुम्हाला आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे. तिथे क्लिक करून तुम्ही डायरेक्ट मेन पेजवर जाऊन तेथून अर्ज करू शकता. म्हणजे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे आणि त्यासाठी लागणारे परीक्षा शुल्क किती असणार आहे हे आता आपण जाणून घेऊया. खुल्या प्रवर्गासाठी अग्निशामक पाठ्यक्रम जर करायचा असेल तर 600 रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी 500 रुपये. तसेच तुम्हाला जर दुय्यम अधिकारी कोर्स करायचा आहे त्यासाठी तुम्हाला खुल्या प्रवर्गासाठी 750 रुपये आणि मागास प्रवर्गासाठी 600 रुपये दिला आहे. आता ह्या पाठ्यक्रमासाठी अंदाजित किती खर्च येणार आहे हे आपण जाणून घेऊया. यासाठी प्रशिक्षण शुल्क 13,000 रुपये असणार आहे. सुरुवातीला आपण फक्त अग्निशामक पदाकरता जाणून घेऊया. यासाठी प्रशिक्षण शुल्क 13,000 रुपये, निवासी खर्च 50 ते 70 रुपये, ट्रेनिंग ॲम्युनिटीज यासाठी तुम्हाला 2,000 रुपये लागणार आहे. भोजन खर्च अंदाजे 300 रुपये प्रतिदिवस. तसेच गणवेश व इतर साहित्यासाठी 10,000 रुपये तुम्हाला लागणार आहे. हेच जर तुम्ही दुय्यम अधिकारी पाठ्यक्रमाची बघायला गेल्यास तुम्हाला प्रशिक्षण शुल्क 36,400 रुपये आहे. निवासी खर्च 100 रुपये प्रतिदिवस, ट्रेनिंग ॲम्युनिटीज 3,000 रुपये,
भोजन खर्च 300 रुपये प्रति दिवस आणि गणवेश व इतर साहित्यासाठी अंदाजित 10,000 रुपये अधिकारी पदासाठी सुद्धा लागणार आहे. आता कोर्सचा कालावधी किती असतो, तर तुम्हाला जर अग्निशामक पदाचा कोर्स करायचा असेल त्यासाठी तुम्हाला 6 महिने आणि सब ऑफिसर पदासाठी 1 वर्षाचा कालावधी दिला आहे. आता या कोर्समध्ये तुम्हाला काय काय शिकायला मिळते, यामध्ये तुम्हाला फायर फायटिंग टेक्निक, सर्च अँड रेस्क्यू, ब्रीथिंग ॲपरेटस हँडलिंग, फायर सेफ्टी रूल्स, डिझास्टर मॅनेजमेंट आणि फर्स्ट एड CPR असे तुम्हाला यामध्ये ट्रेनिंग दिली जाते. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला नोकरी कुठे मिळेल, तर मित्रांनो तुम्हाला सरकारी विभागात म्हणजे फायर ब्रिगेड तसेच MIDC किंवा मुंबई फायर ब्रिगेडमध्ये सुद्धा, खाजगी कंपन्यामध्ये, मॉल्स, फॅक्टरीज, हॉस्पिटल्स, IT पार्क, त्यानंतर सुरक्षा अधिकारी, फायर सेफ्टी ऑफिसर म्हणून सुद्धा तुम्हाला काम करता येते. आता हा कोर्स करण्याचा नेमका फायदा काय होतो, तर सरकारी नोकरीमध्ये तुम्हाला प्राधान्य मिळते, जास्त आत्मविश्वास आणि कौशल्य. अर्ज करताना कोर्स सर्टिफिकेट असणे फायदेशीर आहे. तर मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे की आज नोकरी लागणे किती अवघड झाले आहे, परंतु मित्रांनो तुमच्याकडे जर इतरापेक्षा काहीतरी वेगळं म्हणजे काहीतरी वेगळे ज्ञान असेल किंवा वेगळे कोर्सेस असेल तर तुम्हाला नोकरी लागण्याचे चान्सेस जास्त आहे. म्हणजे मित्रांनो जर मुंबई अग्निशमन दलामध्ये तुम्हाला अग्निशामक या पदावर भरती व्हायचं असेल तर तुम्हाला मैदानी चाचणीबरोबर तुमच्याकडे जर अग्निशामक पदाचा कोर्स केलेले सर्टिफिकेट असेल त्यासाठी तुम्हाला डायरेक्ट 10 मार्क तुमच्या याच्यामध्ये ॲड होणार आहे. आणि जर सब ऑफिसर पदाचा 1 वर्षाचा जर डिप्लोमा तुम्ही केला असेल तर तुम्हाला 16 मार्क हे डायरेक्ट मिळतात. म्हणजे इतर मुलापेक्षा तुमच्याकडे 10 ते 15 मार्क एक्स्ट्रा असल्यामुळे तुमचे नाव मेरिटमध्ये येण्यासाठी खूपच मदत होते. तर मित्रांनो या दोन्ही कोर्सेससाठी निवड कशी होते, तर मित्रांनो यासाठी तुमची सुरुवातीला जर तुम्ही महाराष्ट्र फायर सर्व्हिसमध्ये अर्ज केला तर तुम्हाला महाराष्ट्र फायर सर्व्हिसचे जे मुख्यालय आहे मुंबई कलिना येथे, तेथे तुम्हाला शारीरिक चाचणीसाठी यावे लागणार. शारीरिक चाचणीमध्ये तुमचे वजन, उंची, छाती व मेडिकल इत्यादींची तपासणी होणार आणि त्यामधून जर तुम्ही पात्र ठरलात तर तुम्हाला लेखी परीक्षेसाठी पात्र ठरवले जाईल. त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने एक लेखी परीक्षा घेतली जाईल आणि ऑनलाईन परीक्षेमध्ये तुम्हाला जे मार्क मिळतील त्यानुसार तुमची मेरिट लावली जाईल. मेरिट लावल्यानंतर जे मुलांचे सिलेक्शन होईल असे सर्व मुलं हा 6 महिन्याचा किंवा सब ऑफिसर पदाचा कोर्स करू शकता. आणि हो तुम्हाला जर अग्निशामक आणि सब ऑफिसर दोन्ही कोर्स करायचे आहे तर तुम्ही एका वेळेला हा दोन्ही कोर्स नाही करता येणार. त्यासाठी तुम्हाला अग्निशामक पदासाठी वेगळा अर्ज करायचा आहे आणि सब ऑफिसर पदासाठी वेगळा अर्ज करायचा आहे. दोन्हीपैकी ज्या कोर्समध्ये तुमची निवड होणार आहे तो कोर्स तुम्ही करू शकता. आता कोर्स करण्यासाठी मुंबई कलिना येथे तसेच नाशिक, संभाजीनगर, पुणे अशा ठिकाणी याचे ट्रेनिंग सेंटर आहे. आता तुमच्या मेरिटनुसार तुम्हाला ट्रेनिंग सेंटर मिळत असते. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा, म्हणजे असेच व्हिडिओ तुम्हाला मिळतील. आणि हो या एक्झामसाठी कोणता अभ्यासक्रम असतो इत्यादीची माहिती जर तुम्हाला त्या संदर्भात माहिती हवी असेल तुम्ही तशी मला कमेंट करा, मी तुमच्यासाठी त्या संदर्भातील व्हिडिओ नक्की बनवेल. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.